हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 23 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत आणि सगळ्यात मोठा धमाका झाला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आज सगळ्या प्रेक्षकांची इच्छा या मालिकेने पूर्ण केली आहे. प्रेक्षकांची हीच तक्रार होती की मालिकेत फक्त व्हिलन आहेत, कटकाटस्थानं आहेत, भांडणं आहेत, पण रोमांस तर होत नाही आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये फुल ऑन रोमांस झाला आहे. एकीकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे रोमांस करत होते, तर दुसरीकडे नम्रता आणि आकाश यांनी तर धुराच उडून दिला आहे. आता नम्रताच्या आईवडील घरी नाही आहेत, तर आकाश हा चक्क नम्रताच्या घरी पोहोचला आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. पण त्याच वेळेस सायको शुब्बू तेथे पोहोचला आणि शुब्बूने आकाशवर जीव घेणा हल्ला केला आहे. आणि मग त्यानंतर सगळ्यात मोठा धमाका झाला आणि तो म्हणजे नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न झालंय. हे दोघे लग्न करून घरी परतले आहेत. त्यामुळे मामीला जबर दणका बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी आणि आकाश हे दोघे किचनमध्ये पाणीपुरी घेत असतात. तेवढ्यात सुप्रिया ईश्वरीला कॉल करते. ईश्वरी फोन उचलते, विचारते काय झालं. तर सुप्रिया सांगते, ईश्वरी, मी आणि तुझे बाबा एका महिन्यासाठी अक्कलकोटला जातोय. ईश्वरीला धक्काच बसतो. ईश्वरी विचारते का? तर सुप्रिया सांगते, मी या प्रकरणात निर्दोष सुटका व्हावी यासाठी स्वामींकडे नवस केला होता. जर माझी निर्दोष सुटका झाली तर 1 महिना अक्कलकोटला येऊन त्यांची सेवा करेल. आता मी निर्दोष सुटली आहे, तर मी आणि तुझे बाबा आम्ही दोघे अक्कलकोटला 1 महिना जाणार आहोत. ईश्वरी म्हणते, बरोबर आहे, नवस केलाय तर तो फेडला पाहिजेच. पण नमुताईचं काय? आकाश हे सगळं ऐकत असतो आणि आता नम्रता 1 महिना घरी एकटी म्हणून तो खूप खुश होतो. सुप्रिया म्हणते, इशू बाळा, मलासुद्धा नमूचीच काळजी वाटतेय. आता आम्ही येथे 1 महिना नाही, मग ती येथे एकटी कशी राहणार? तेवढ्यात आकाश ईश्वरीला इशारा करतो, तिला आपल्या घरी राहायला बोलून घे. ईश्वरी म्हणते, आई तुला चालत असेल तर नमुताई आमच्या घरी राहील येथे. तर सुप्रिया म्हणते, अगं इशू काय बोलतीये, लग्नाआधी मुलगी सासरी राहणार? नाही नाही, ते खूप चुकीचं दिसतं, ते नाही होऊ शकत. ईश्वरी विचारते, मग ती आपल्याच घरी राहू शकते, शुब्बूचं काय? तर सुप्रिया म्हणते, हो ना, मलासुद्धा तेच टेन्शन आलं आहे. तरुण मुलीबरोबर तरुण मुलाला असं घरी एकटं ठेवणं ते मलासुद्धा बरोबर नाही वाटत आहे. ईश्वरी विचारते, मग काय करायचं? तर सुप्रिया म्हणते, मी शुभंकरशी बोलून पाहते, त्याला एखाद्या मित्राकडे पाठवते किंवा इंदोरला परत पाठवते, आम्ही आल्यावर त्याला परत बोलवून घेऊ. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुमचं जे काही ठरेल ते मला कळवा आणि हॅपी जर्नी, असं म्हणून ईश्वरी फोन कट करते. आता नमू घरी एकटीच म्हणून आकाश खूप खुश होतो. ईश्वरीसुद्धा त्याला चिडवते. आणि इकडे आपला सायको शुब्बू चक्क शर्ट वगैरे काढून नम्रताच्या फोटोसमोर स्वतःच्याच पाठीवर पट्ट्याने जोरात मारून घेत असतो. स्वतःलाच बेल्टने मारहाण करतो. खरंच याच्यासारखा सायको कुठेच पाहिला नाही. आणि शुब्बू हा नम्रताच्या फोटोला म्हणतो, नमू, तू त्या आकाशला स्पर्श का करते? जेव्हा तू त्याला स्पर्श करते ना, मला खूप त्रास होतो, मला खूप राग येतो. तू त्या आकाशला स्पर्श करत जाऊ नको, असं म्हणून हा शुब्बू कधी चिडतो, कधी रडतो आणि मग स्वतःलाच या बेल्टने मारहाण करून घेतो. त्याच्या पाठीवर या बेल्टचे व्रण आलेले असतात. आणि मग शुब्बू याचा स्वभावच बदलतो. म्हणजे पूर्णपणे वेडा आहे, पुराच्या पुरा सायको आहे. तो नम्रताच्या फोटोला म्हणतो, नमे ढमे, तुला आठवत आहे का, आपण लहानपणी भातुकलीचा खेळ खेळायचो. मी तुझा नवरा, तू माझी बायको, आणि आतासुद्धा तेच होणार आहे. पण आता यावेळेस आपण खेळ नाही खेळणार, तर हे सगळं सत्यात उतरणार आहे. आता काका काकू हे दोघे बाहेर जाणार 1 महिन्यासाठी. मग या घरात फक्त नमूढमू आणि शुब्बूडुब्बू, नमूढमू शुब्बूडुब्बू, मी तुझा नवरा, तू माझी बायको, आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात होणार. असा विचार करून शुब्बू खूप खुश होतो, स्माईल करतो आणि म्हणतो, माझी नमूढमू आणि तुझा शुब्बूडुब्बू दोघे या घरात एकटेच. आणि तो चक्क नम्रताच्या या पोस्टरलाच मिठी मारतो. फ्रेंड्स, खरंच हा सायको शुब्बू मामी आणि राजेशला सुद्धा व्हिलनच्या बाबतीत मागे पाडेल असाच आहे. त्याचा हा सीन खरंच खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा त्याची ॲक्टिंग खूप आवडेल. इकडे आपलं रोमॅन्टिक कपल ईश्वरी आणि अर्णव हे दोघे रूममध्ये असतात आणि आपापली कामं करत असतात. अर्णव मोबाईल पाहत असतो आणि आपले ओले केस टॉवेलने पुसत असतो.
केस पुसून होतात आणि तो हा टॉवेल फेकून देतो आणि हा टॉवेल ईश्वरीच्या डोक्यावरच जाऊन पडतो. ईश्वरी चिडून म्हणते, सर हे काय करताय तुम्ही? अर्णव तिच्याकडे वळून पाहतो आणि विचारतो, तू कोण? ईश्वरी खूप चिडते आणि हा टॉवेल बाजूला करून म्हणते, तू कोण म्हणजे मीच. तुमच्या रूममध्ये अजून दुसरी कोण असेल? सर हे काय करताय? टॉवेल कुठे फेकताय तुम्ही? अर्णव म्हणतो, सॉरी, एक इम्पॉर्टंट मेसेज होता ना, त्या नादात चुकून असा फेकला. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, एक तर तुम्हाला कळत नाही, माझा एक हात हा गळ्यात बांधलेला आहे, त्यामुळे मला कोणतंच काम नीट करता येत नाही आणि तुमच्या टॉवेलने माझे सगळे केससुद्धा विस्कटले, आता ते कसे नीट करू? असं म्हणून ईश्वरी ही आरशासमोर जाते. अर्णवला समजतं खरंच त्याने चुकीचं केलं आहे. अर्णव ईश्वरीजवळ येतो, तिचे केस सेट करण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी विचारते, सर हे काय करताय? अर्णव म्हणतो, श्श गप्पा बस. आणि मग अर्णव हा चक्क ईश्वरीचे केस सेट करू लागतो आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या जवळ असतात. अर्णव चक्क ईश्वरीचे केस विंचरून देत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहून खूप खुश होते. या दोघांचा असाच रोमांस आपल्याला पाहायला मिळतोय. ईश्वरी ही त्याच्याकडे एकटक पाहतच राहते आणि अर्णव तिचे केस सेट करत असतो. ईश्वरी चिडून म्हणते, बस झालं सर, किती चपट्या करताय? मी काय शाळेत जाणारी लहान मुलगी का एवढे चपटे केस करायला? अर्णव म्हणतो, मी नाही तुला लहान समजत, तू माझ्याशी लहान मुलीसारखी वागते, ते आधी पहा. ईश्वरी चिडून म्हणते, सर आपल्या लग्नाला 1 वर्ष झालंय आणि माझा सगळा वेळ ना तुम्ही या रूममध्ये जो पसारा करता ना तो आवरण्यातच जातोय. किती पसारा करतात तुम्ही? अर्णव चिडून म्हणतो, मी पसारा करतो? ईश्वरी म्हणते, सर मी ना तुमच्याशी बोलणारच नाहीये. अर्णव म्हणतो, थँक गॉड. ईश्वरी खूप चिडते, पण अर्णव पुन्हा एकदा तिच्या डोक्यावर हा टॉवेल फेकतो आणि तेथून निघून जातो. ईश्वरी म्हणते, भडकुचन कुठले, काहीच ऐकत नाही माझं, मला एवढा त्रास होतोय आणि यांना काहीच फरक पडत नाही. इकडे नम्रताला आकाशने कॉल केलेला असतो. नम्रता म्हणते, सर तुमच्यापर्यंत सुद्धा बातमी पोहोचली का? पण इतकं खुश व्हायची गरज नाही आहे, मला क्लाउड किचनचं खूप काम असणार आहे, मी बिझी आहे, त्यामुळे उगाच मनात काही विचार करू नका. आणि शुब्बू हे सगळं रूमच्या बाहेर उभा राहून ऐकत असतो. त्याला खूप राग येतो की हा आकाश माझ्या नमूढमूला का कॉल करतोय आणि या दोघांचं बोलणं तो ऐकत असतो. तेवढ्यात चक्क सुप्रिया तेथे येते आणि हा शुब्बू नम्रताच्या रूममध्ये डोकावून सगळं पाहतोय, त्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो. सुप्रिया ही शुब्बूच्या पाठीवर खांद्यावर हात ठेवते. शुब्बू दचकून मागे पाहतो, खूप घाबरतो. सुप्रिया विचारते, काय रे शुब्बू, काय पाहत होतास आणि एवढा घाबरलास का? शुब्बू सांगतो, नाही काही नाही, मला आहे ना ते नमूशी बोलायचं होतं, पण ती फोनवर बोलते ना, मी नंतर बोलतो. असं म्हणून शुब्बू तेथून पळून जातो. सुप्रियाला कळतच नाही की शुब्बू येथे काय करत होता, लपून काय पाहत होता आणि तिला शुब्बूवर शंका येते. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या रूममध्ये असतात. रात्र झालेली असते. अर्णव झोपी गेलेला असतो. ईश्वरीला काही झोप लागत नाही. ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने पाहते आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते, सर मी तुमच्यावर जास्त काय नाही चिडू शकत, कारण आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते दुसरं कुणीच करू शकलं नसतं. माझ्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे. ईश्वरी ही अर्णवच्या प्रेमात पडलेली असते आणि अर्णवने तिच्यासाठी आज जे काही केलं त्यामुळे तिला खरंच अर्णववरचं प्रेम असं उफाळून आलेलं असतं. आणि इकडे सुप्रियाच्या मनात शंकांनी थैमान घातलेलं असतं. सुप्रियाला कळतच नाही की हे सगळं नेमकं चाललंय तरी काय. शुब्बू हा नम्रताच्या रूम बाहेर काय करत होता, नेमकं काय असेल, तो असा का वागतोय, त्याला विचारू का? पण तेवढ्यात ती स्वतःलाच म्हणते, नाही नाही, मी जास्तच विचार करते, मी असा विचार करायला नको, पण मला शुभंकरला तर विचारावंच लागेल की महिनाभर तो दुसरीकडे कुठे सोय करू शकतो का? त्याला वाईट नक्कीच वाटेल, पण याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. मी त्या दोघांना एकत्र एकटं या घरात नाही राहू देऊ शकत, असा विचार सुप्रिया करते आणि शुब्बूला भेटायला येते. तर हा सायको शुब्बू चक्क त्याची आणि नम्रताची लग्नपत्रिका बनवत असतो. तो लिहित असतो, आमच्या येथे चिरंजीव शुभंकर आणि ची सौका नम्रता यांचा विवाह करणे योजिले आहे, असा सगळा मायना तो तयार करत असतो. तेवढ्यात सुप्रिया तेथे येते. त्याच्याकडे पाहते आणि विचार करते, याच्याशी बोलू की नको, पण बोलायला तर हवं. असं म्हणून ती शुभंकरला आवाज देते. शुभंकर लगेच घाबरतो आणि हे जे काही तो पत्रिका लिहित असतो ती पत्रिका अशी लपून ठेवतो. सुप्रिया विचारते, तू बिझी आहेस का? मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. शुब्बू म्हणतो, नाही नाही काकू, बोल ना, बिझी नाही आहे मी.
तर सुप्रिया त्याला म्हणते, तुला कदाचित कळलंच असेल की तुझे काका आणि मी 1 महिन्यासाठी अक्कलकोटला जातोय, तर आम्ही दोघे घरी नसणार आहे. शुभू म्हणतो, अगं पण नमू असेल ना, मग काही टेन्शन नाही. सुप्रिया म्हणते, हो बरोबर आहे तुझं, नमू घरी एकटीच असेल, पण कसं आहे ना शुभू, राग मानून घेऊ नको आणि आमचा तुमच्यावर विश्वास नाही आहे असं सुद्धा समजू नको. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, नमूच्या बाबांचा सुद्धा. पण समाजाचे काही नियम असतात आणि ते नियम आपण पाळायलाच पाहिजे. नमूबरोबर मी तुला एकटं या घरात नाही राहू देऊ शकत. त्यामुळे जोपर्यंत आम्ही परत येत नाही तोपर्यंत तू एकतर इंदोरला जाऊन ये किंवा मग दुसरीकडे कुठे मित्राकडे सोय होते ते पाहशील का. हे ऐकून शुभूला जबर धक्काच बसतो. सुप्रिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, मला मान्य आहे की तू खूप चांगला आहे, नम्रता तुझी मैत्रीण आहे, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण लोक चुकीचा विचार करतील ना आणि आपण लोकांचं तोंड कसं दाबणार. त्यात नम्रताचं लग्न ठरलं आहे, त्यात आधीच प्रॉब्लेम आहेत, म्हणून शंकेला जागा नको म्हणून मी तुला सांगते. तर शुभू म्हणतो, अगं काकू मी समजू शकतो, मला एवढं एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे, उलट मीच तुला सांगणार होतो की मला माझ्या घरची खूप आठवण येते म्हणून मी 1 महिनाभर इंदोरला जाऊन येतो. हे ऐकून सुप्रिया खूप खुश होते आणि म्हणते, अय्या खरंच का, ठीक आहे मग तू इंदोरला जा आणि उद्या आम्ही सकाळी अक्कलकोटला जातो आणि जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा आम्ही तुला बोलून घेऊ. शुभू म्हणतो, नो प्रॉब्लेम, जा तू. सुप्रिया म्हणते, हो आहे मी मध्ये. सुप्रिया निघून जाते. शुभूला खूप राग येतो आणि शुभू म्हणतो, अगं मूर्ख बाई, त्या संजासमोर माझ्या बापाने पैसे फेकले म्हणून तुमचं ते देसाई स्वीट्स उभं राहिलं, तुझ्या पोरींची शिक्षणं झाली, तुमचं घरदार झालं आणि आता तू मलाच घरातून बाहेर काढतेस का गं. आणि तुला काय वाटलं त्या नमीचे आधीची जी लग्न मोडली ती आपोआप मोडली का. नाही, त्या नम्रताची आधीची जी काही लग्न मोडलीत ना ती सुद्धा माझ्यामुळेच मोडली आहेत. मी त्यांचं लग्न मोडलं आहे आणि आता आकाशबरोबर तिचं ठरलेलं लग्नसुद्धा मीच मोडणार. तू मला घराबाहेर काढतेस, माझ्या नम्रतापासून मला दूर करतेस, आता पहा मी काय करतो ते. हा शुभू काय चीज आहे ना, ते मी तुला उद्या दाखवतोच. असा विचार करून शुभू खूप चिडतो. म्हणजे हा शुभू पूर्ण वेडा झालाय आणि नम्रतासाठी काहीसुद्धा करू शकतो. दुसरा दिवस उजाडतो आणि सुप्रियाची अक्कलकोटला जाण्याची सगळी तयारी झालेली असते. नम्रता तिला पाण्याची बाटली आणून देते आणि सुप्रिया सांगते, बरं झालं शुभू तुझ्या बाबांना घेऊन आधीच रेल्वे स्टेशनला गेलाय, म्हणजे ट्रेन आल्यावर जास्त घाई होणार नाही. नम्रता म्हणते, मग तू सुद्धा लवकर निघ, नाहीतर तुला उशीर व्हायचा. सुप्रिया म्हणते, हो मी जातीये, पण एक लक्षात ठेव, घरी कुणी अनोळखी व्यक्ती आली की दार उघडायचं नाही. क्लाउड किचनला जाताना सगळं घर लाईट वगैरे बंद करून घ्यायचे आणि नीट काळजी घ्यायची. तर नम्रता म्हणते, आई एक काम करतेस का, तू आहे ना स्वामींनाच येथे बोलून घे, म्हणजे तुला माझी काळजी करण्याची गरज पडणार नाही. सुप्रिया चिडून म्हणते, देवबाप्पाच्या चेष्टा नाही करायची. नम्रता म्हणते, अगं मी चेष्टा करत होते, माझ्याकडून सुद्धा देवबाप्पाला नमस्कार सांग आणि जा आता. सुप्रिया म्हणते, हो हो. सुप्रिया नम्रताला म्हणते, निघण्याआधी एकदा ईशूला कॉल करते आणि ती ईश्वरीला कॉल करते. इकडे ईश्वरी रूममध्ये असते तेवढ्यात आकाश येतो आणि विचारतो, दादा कुठे. ईश्वरी सांगते, वॉशरूममध्ये. आकाश म्हणतो, तुला काल केलेलं प्रॉमिस लक्षात आहे ना. ईश्वरी म्हणते, हो भाऊजी माझ्या लक्षात आहे प्रॉमिस, तुम्ही काळजी करू नका, आता सगळे नाश्त्याला बसले की मी तुमच्या लग्नाचा विषय काढते. हे ऐकून आकाश खूप खुश होतो. तेवढ्यात ईश्वरीला सुप्रियाचा कॉल येतो. ईश्वरी म्हणते, पहा तुमच्या सासूबाईंचाच कॉल आला आहे. ईश्वरी फोन उचलते. सुप्रिया तिला सांगते, ईशू मी आणि तुझे बाबा अक्कलकोटला जायला निघालो आहोत. ईश्वरी विचारते, अरे खूप छान, निवांत जा, शांतपणे जा आणि तेथे गेल्यावर स्वामींना आमचाही नमस्कार सांगा. सुप्रिया हो म्हणते आणि सांगते, आणि अजून एक, शुभंकर हा गेला त्याच्या मित्राकडे राहायला, आता काही टेन्शन नाही आहे. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते. आकाशला याबद्दल सांगते. आकाशसुद्धा खुश होतो. सुप्रिया ईश्वरीला सांगते, तुला जेव्हा जमेल तेव्हा नम्रताला भेटायला ये, तिला कॉल करत राहा. मी शेजारच्या सावंत काकूला सांगितलंय, तू सुद्धा नम्रताची काळजी घे. ईश्वरी हो म्हणते आणि फोन कट करते. आकाश खूप खुश होतो आणि म्हणतो, आपण एक काम करायचं का, आपण नम्रताला भेटायला जाऊया. तर ईश्वरी विचारते, का हो तुम्हाला खूप घाई झाली आहे. आकाश सांगतो, नाही तशी काही घाई झाली नाही आहे. ईश्वरी म्हणते, माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. आपण एक काम करायचं का, आज आपण ना तिघेजण मस्त दुपारून सिनेमाला जाऊया, मजा येईल ना. आकाशला सुद्धा हा प्लॅन खूप आवडतो. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो, काय चाललंय.
तर ईश्वरी सांगते, मी, नम्रता ताई आणि आकाश भाऊजी आम्ही तिघे आज दुपारी सिनेमाला जाणार आहोत. अर्णव म्हणतो, तू, नम्रता ताई आणि आकाश भाऊजी तिघे सिनेमाला जात आहे, तू कशाला कबाब में हड्डी होतीये. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, थांबा तुम्ही, आकाश भाऊजी गेले का तुम्हाला दाखवते. आकाश आणि ईश्वरी दोघे काहीतरी खुसूरपुसूर करत असतात. अर्णव त्यांचा ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण ईश्वरी त्याला काही कळू देत नाही. आकाश म्हणतो, डन. आकाश तेथून निघून जातो. अर्णव म्हणतो, मला सगळं ऐकायला आलंय. ईश्वरी विचारते, काय ऐकलं सांगा बरं. अर्णव म्हणतो, आलंय मला ऐकायला, तुला का सांगू. ईश्वरी म्हणते, हां मला माहिती आहे काहीच ऐकायला नाही आली आहे. अर्णव विचारतो, पण आकाश एवढा खुश का होता. ईश्वरी सांगते, कारण ते त्यांच्या होणाऱ्या बायकोला भेटायला जात आहे. त्यांची बायको आता घरी एकटीच आहे ना. असतात काही काही लोक रोमॅन्टिक. अर्णव खूप चिडतो. ईश्वरी म्हणते, सगळेच कुचके नसतात. अर्णव विचारतो, तू मला कुचका म्हणाली ना. ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला कुचका नाही म्हणाले की सगळे तुमच्यासारखे कुचके नसतात. मी फक्त एवढे म्हणाले की सगळे कुचके नसतात. तुम्ही स्वतःवरून कशाला ओढून घेताय. तुम्ही तसे आहात म्हणून तुम्हाला असं वाटतंय ना. अर्णव चिडून म्हणतो, खोटं बोलू नको, मला तुझे सगळे टोमणे कळतात. आणि तुला काय वाटतं मी रोमॅन्टिक नाहीये. ईश्वरी जाऊ लागते. तर अर्णव चक्क तिचा हात पकडून तिला जवळ घेतो आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी खूप लाजते आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे टायटल सॉन्ग सुरू होतं. फ्रेंड्स, आजचा एपिसोड आहे ना फक्त रोमांस रोमांस आणि रोमांसच आहे. ईश्वरी आणि अर्णवचा हा तर पहिलाच रोमांस आहे, अजून तर खूप बाकी आहे. हे दोघे एकमेकांच्या जवळ असतात. ईश्वरी लाजून जाऊ लागते, तर अर्णव पुन्हा एकदा तिचा हात पकडतो, तिला मिठीत घेतो आणि विचारतो, खरं बोल, मला उत्तर हवं आहे, मी रोमॅन्टिक नाही आहे का. ईश्वरीला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. अर्णव तिला आणखीन जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, तिच्या आणखीन जवळ जातो. ईश्वरी चांगलीच घाबरते, खूप लाजते. बॅकग्राऊंडमध्ये अतिशय सुंदर गाणं सुरू असतं. हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात आणि मग ईश्वरी लाजून तेथून निघून जाते. अर्णवसुद्धा खूप खुश होतो आणि इकडे आपला आकाश नम्रताच्या घरी पोहोचतो. आता काय त्याला रान मोकळे, नम्रताचे आईवडील घरी नाही आहे, त्यामुळे तो घरी आलेला असतो. नम्रता ही धावत पळत घराच्या बाहेर येते, आकाशला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, मी तुमचीच वाट पाहत होते. शुब्बू हे सगळं लपून पाहत असतो, तो घराच्या बाहेरच उभा असतो आणि या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून त्याला खूप राग येतो. आकाश आणि नम्रता घरात निघून जातात. शुब्बू चिडून म्हणतो, आकाश पाटील, मला माहीतच होतं मला आणि नमूला वेगळं करायला तू येणारच, पण आज मी तुला सोडणार नाहीये, आज मी तुला कायमचं संपवणार. असं म्हणून शुब्बू भला मोठा चाकू बाहेर काढतो. म्हणजे आज आकाशला मारायचं असं शुब्बू ठरूनच आलाय. हा शुब्बू खूप डेंजरस आहे, एवढं मात्र खरं. आकाश आणि नम्रता घरामध्ये येतात. नम्रता म्हणते, थांबा सर, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. नम्रता जाऊ लागते, तर आकाश तिचा हात पकडतो आणि तिला मिठीत ओढतो. नम्रता खूप लाजते आणि सायको शुब्बू खिडकीतून हा रोमांस लाईव्ह पाहत असतो आणि त्याचा चांगला जळफळाट होतो. नम्रता विचारते, सर हे काय करताय. तर आकाश म्हणतो, तूच म्हणायचीस ना, तुझी नेहमी तक्रार राहायची की आपल्या दोघांना एकत्र वेळच मिळत नाही. मग आज वेळच वेळ आहे, त्यामुळे हे पाणी नाश्ता हे सगळं सोडून दे, आपण हा वेळ सत्कारणी लावूया. नम्रता खूप लाजते. आकाश हा तिच्या जवळ येतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. नम्रतासुद्धा भान हरपून गेलेली असते आणि सायको शुब्बू हे सगळं खिडकीतून पाहत असतो. त्याला खूप राग आलेला असतो. आकाश हा नम्रताच्या खूप जवळ येणार इतक्यात नम्रताला लुटून देते. आकाश हा सोफ्यावर बसतो. नम्रता म्हणते, सर इशू येणार आहे ना, मग तिने मला पिक्चरचे तिकीट बुक करायला सांगितले, तेवढे तिकीट मी बुक करते, तोपर्यंत असं काही करायचं नाही, शांत बसायचं. पण आकाश काय ऐकत नाही आणि आकाश हा नम्रताचा हात पकडतो आणि तिला आपल्या मांडीवर बसवतो. हे दोघे पुन्हा एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. आकाश म्हणतो, इशू जेव्हा येईल तेव्हा येईल, इशूला यायला खूप वेळ आहे, पण हा वेळ आपण सत्कारणी घालायला पाहिजे ना, याचा काहीतरी फायदा घ्यायला पाहिजे. नम्रता खूप खुश होते, लाजते. शुब्बू हे सगळं पाहत असतो. त्यानंतर आकाश आणि नम्रताचा सुद्धा रोमांस सुरू होतो. हे दोघे एकाच ग्लासमधून 2 स्ट्रॉ टाकून ज्यूस पित असतात. तेव्हा त्यांची चेष्टा मस्करी सुरू असते. त्यानंतर आकाश नम्रताच्या मांडीवर डोकं ठेवून मस्त झोपलेला असतो. नम्रता त्याचं खाऊ घालत असते, त्याचं नाक ओढते आणि या दोघांचा रोमांस पाहून हा सायको शुब्बू खूप चिडतो. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये त्या मामीची बकबक नाही आहे,
त्या राजेशची कट कारस्थान नाही आहे, त्या अंजलीची कटकट नाही आहे, फक्त रोमांस रोमांस आणि रोमांस आहे. एकीकडे ईश्वरी आणि अर्णवचा आणि दुसरीकडे नम्रता आणि आकाशचा. पण हा सायको शुब्बू मात्र आहे. सायको शुब्बू खूप चिडतो आणि मग त्यानंतर तो चक्क एक मास्क घालतो, काळ्या रंगाचा मुखवटा घालतो आणि थोड्या वेळाने आकाश आणि नम्रता हे दोघे पोहे खात असतात. पोहे आकाशला खूप आवडतात. आकाश हा नम्रताकडे पाहत असतो. त्याच्या डोक्यात काहीतरी खुरापत येते. शुब्बू हे सगळं पाहत असतो. आकाश हा नम्रताला म्हणतो, यात थोडं मीठ कमी आहे. नम्रता मीठ आणायला जाते तर आकाश तिला थांबवतो. पुन्हा एकदा स्वतःच्या मिठीत घेतो. हे दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि हे सगळं शुब्बूला काही सहन होत नाही. शुब्बू स्वतःच्या चेहऱ्याला मास्क लावलेला असतो. एक भला मोठा चाकू हातात घेतो आणि आकाश नम्रता एकमेकांजवळ येणार, खूप जवळ येणार. त्याच वेळेस शुब्बू खाटकन घराचा दरवाजा उघडतो. आकाश आणि नम्रता दचकतात. बाहेर पाहतात तर शुब्बू असतो. पण हा शुब्बू आहे हे त्यांना माहीत नाही आहे. त्याने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. आकाश चिडून विचारतो, ए कोण आहेस रे तू? पण शुब्बू काहीच बोलत नाही. नम्रता आणि आकाश खूप घाबरतात की हा माणूस नेमका आहे तरी कोण. आता आकाश आणि नम्रताला एवढं करायचं आहे, पण घराच्या दाराला आतून कडी लावणं हे कदाचित त्यांना माहीत नाही आहे. शुब्बूने बाहेरून दरवाजा लोटला आणि दरवाजा उघडला. आता त्यांच्या जीवाचं काही बरं वाईटसुद्धा होऊ शकतं. इकडे ईश्वरी ही किचनमध्ये येते आणि म्हणते, इशू लवकर हात चालव, या स्पीडने करशील तर सरांचा डबा कधी बनवशील. पण ईश्वरीचा एक हात गळ्यात आहे, त्यामुळे तिला काही नीट बनवता येत नाही. ईश्वरीचं ही तारेवरची कसरत सुरू असते आणि त्याच वेळेस अर्णव हा ऑफिसला जाण्यासाठी हॉलमध्ये येतो. तेवढ्यात त्याची नजर ईश्वरीवर जाते आणि त्याला दिसतं की ईश्वरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, पण तिला जमतच नाही आहे. एका हाताने तिला कामं होत नाही आहे. अर्णव तिची मदत करायचं ठरवतो. अर्णव किचनमध्ये येतो आणि मग पुन्हा एकदा या दोघांचा रोमांस सुरू होतो. ज्या प्रेक्षकांना या दोघांचा रोमांस पाहायचा आहे ना, त्यांच्यासाठी आजचा एपिसोड खूप भारी आहे. एकदम होलसेलमध्ये रोमांस दिला गेला आहे. बॅकग्राऊंडमध्ये पुन्हा एक रोमॅन्टिक मराठी गाणं सुरू होतं आणि अर्णव ईश्वरीची मदत करत असतो. डबा उघडण्यासाठी तिची मदत करतो, कॅबिनेट उघडण्यासाठी तिची मदत करतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिला जवळ घेतो, तिला स्पर्श करतो. ईश्वरी खुश होते. अर्णव तिच्या खूप जवळ असतो. ईश्वरीच्या बोटाला थोडंसं लागतं तरी अर्णव तिचं बोट हे लगेच तोंडात घेतो आणि तिला काहीही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. ईश्वरी लाजते, घाबरते आणि त्याच वेळेस कुकरची शिट्टी जोरात वाजते आणि अर्णव भानावर येतो. आता किचनमध्ये हा जो काही रोमांस झाला आहे ना, ते सगळं अर्णवचं स्वप्न असतं, अर्णवचा भास असतो. असा रोमांस झालेला नाही आहे. ईश्वरी अर्णवकडे पाहते. अर्णव असं का करतं हे तिला कळत नाही. अर्णव लाजून तेथून निघून जातो आणि ईश्वरी म्हणते, माझा भडकूचंद आहे ना खूप क्यूट आहे आणि ती स्माईल करते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझी रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. अर्णव, ईश्वरी, आकाश, नम्रता या चौघांचा खुल्ला रोमांस होलसेलमध्ये पाहायला मिळाला आहे. नाहीतर या मालिकेबद्दल प्रेक्षकांची एकच तक्रार असते की मालिकेत हिरो हिरोईनपेक्षा व्हिलनच जास्त आहेत आणि ते खरं आहे. आकाश, नम्रता, ईश्वरी, अर्णव या चौघांचा रोमांस लग्न राहिलं लांब. त्यात ती मामी, तो राजेश, ती अंजली यांची कटकारस्थानं, ईश्वरी अर्णवला त्रास देणं हे सगळं पाहायला मिळतं आहे. पण आजच्या एपिसोडमध्ये सगळ्या तक्रारी दूर झाल्या आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण तुही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. असा मोठा धमाका होणार आहे ज्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नव्हता. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, मामी ही नेहमीप्रमाणे ईश्वरीवर आरोप लावणार की तुझ्या बहिणीने, नम्रताने पैशांसाठी माझ्या मुलाला फसवलंय आणि त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय. ईश्वरी चिडून म्हणेल, मामी माझी बहीण तशी नाही आहे, आमच्या आईवडिलांनी आमच्यावर असे संस्कार केलेले नाही आहेत. तर मामी म्हणेल, ते तर तुम्हाला सांगूच नको, जशी तू तशी तुझी बहीण, तू अर्णवला फसवून लग्न केलं आणि आता तुझी बहीण माझ्या मुलाला फसवतीये. ईश्वरी काही बोलणार. इतक्यात सगळ्यात मोठा धमाका होणार. चक्क आकाश आणि नम्रता हे दोघे लग्न करून घरी पोहोचतील. हे पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसेल. मामी, ईश्वरी यांची बोलतीच बंद होईल आणि मामी पुन्हा एकदा ईश्वरीवर आरोप लावणार, हे पहा तुझ्या बहिणीने काय केलंय, आपल्या इच्छेविरुद्ध लग्न करून आली आहे माझ्या मुलाशी. ईश्वरी खूप चिडणार आणि नम्रताला विचारेल,
ताई तुम्ही हे का केलं, एवढी घाई का होती? आणि नम्रता ही ईश्वरीवरच चिडणार आणि ईश्वरीला म्हणेल, म्हणजे राजशिर्के कुटुंबाची सून म्हणून तूच मजा मारायची का? माझा काही हक्क नाहीये का? ईश्वरीला जबर धक्काच बसेल. अर्णवला सुद्धा राग येईल. खरं सांगायचं तर आकाश हा पाटील आहे, तो काय राजशिर्के नाहीये. त्याचा अर्णवच्या संपत्तीवर काहीच हक्क नाहीये. पण आता नम्रताच्या डोक्यात हे कुठून आलं आणि ती ईश्वरीवर एवढी का चिडली हेच कळत नाहीये. पण आता नम्रता आणि आकाशचं लग्न झाल्यानंतर मालिकेत एकानंतर एक बॉम्ब फुटतील, खूप धमाके होतील आणि या मामीची मात्र चांगली जिरली आहे. कारण मामीला नम्रताला सून बनवून घरात आणायचं नव्हतं, या दोघांचे लग्न होऊ नये म्हणून तिने खूप कटकारस्थानं केली. पण शेवटी आकाश आणि नम्रताचं लग्न झालंय. मग आता पुढे काय होईल ना, हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.